मित्रांनो, ही घटना घडलेली आहे मांगले तालुका शिराळा या गावी. बैलांचे आणि शेतकऱ्यांचे अतूट नाते सांगणारी ही घटना अविश्वसनीय अशीच आहे. त्याचे झाले असे. मांगले गावातील संभाजी तडाखे वैरण आणण्यासाठी शिवारातील डोंगराकडे निघाले होते. सोबत त्यांनी लहानचा मोठा केलेला त्यांचा सर्जा बैल घेतला होता. यक्का ओढत सर्जा मालकाला घेऊन आपल्या शिवारात आला. यक्क्यातून उतरून संभाजी तडाखे वैरण कापू लागले. सर्जा तेथे जवळ चरू लागला. अचानक संभाजी तडाखेंना अस्वस्थ वाटू लागले. उन्हाचा तडाखा आणि अस्वस्थपणामुळे त्यांनी त्यांचे काम थांबवले. मात्र त्यांचा डावा हात आणि डावा पाय कमजोर झाल्याची चिन्हे त्यांना जाणवू लागली. शरीराच्या डाव्या भागावरील नियंत्रण हळूहळू सुटत चालल्याची जाणीव होताच संभाजी तडाखे हादरले. हा अर्धांगवायूचा झटका आहे हे त्यांनी क्षणार्धात ओळखले. आता इथून सुरक्षित स्थळी जाणे महत्वाचे होते. दवाखान्यात जाऊन तातडीने उपचार करणे गरजेचे होते. पण त्यासाठी सर्वप्रथम घरी जाणे आणि घरच्यांच्या मदतीने दवाखान्यात जावे लागणार होते. संभाजी तडाखे कसेबसे उठले. त्यांना धड उभे सुद्धा राहता येत नव्हते की त्यांना पुढे पाऊल टाकता येत नव्हते. कमजोर झालेली डावी बाजू कशीबशी सांभाळत ते त्यांच्या यक्क्याजवळ आले. बळे बळे त्यात ते चढले आणि त्यांनी आपल्या सर्जाला आवाज दिला, सर्जा, बाळा, मला घरी घेऊन चल. चेहऱ्याची डावी बाजू नीट काम करत नसतानाही संभाजी तडाखे कसेबसे बोलले. आपल्या मालकाने मारलेली ती हाक सर्जाने ऐकली. त्याला आपल्या मालकाचे दुःख समजले. मालकाची असहाय परिस्थिती समजली. आपले मालक अडचणीत आहेत, त्यांना त्रास होतो हे लक्षात येताच तो मुकाजीव मालकाच्या मदतीला धावला. सर्जाने एखाद्या समंजस माणसासारखे काम केले. त्याने स्वतःहून यक्क्याचे जू आपल्या खांद्यावर घेतले आणि इमानी सर्जा आपल्या मालकाला घेऊन घराच्या दिशेने यक्का ओढत निघाला. घराच्या अंगणात येताच त्याने हांबरून घरच्यांना आवाज दिला. घरातील माणसे गोंधळून बाहेर आली. संभाजी तडाख्यांची अवस्था बघून त्यांनी पटकन धावाधाव करत त्यांना दवाखान्यात हलवले. संभाजी तडाख्यांवरील धोक्याचा प्रसंग टळला. आता ते हळूहळू सुधारू लागले. पण केवळ सर्जाच्या इमानीपणामुळे आणि त्याच्या हुशारीमुळे त्यांच्या जीवावरचे संकट टळलेले होते. मित्रांनो, मालक आणि बैलांचं नातं असं जिव्हाळ्याचं असतं. इमानी बैल आपल्या मालकासाठी काहीही करायला तयार असतात आणि मालक सुद्धा आपल्या इमानी बैलांसाठी, आपल्या जनावरांसाठी आपला जीव ओवाळून टाकायला तयार असतात.